शरद पवार आणि वळसे पाटलांची भेट, शरद पवार आणि अजित पवारांची भेट, त्यानंतर अजित पवार दिल्लीला रवाना. दिल्ली दौऱ्यात अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत अमित शहांना भेटले. या भेटीनंतर मिनिंगफुल भेट झाल्याचं सूचक ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी केलं. या झाल्या घडामोडी. पण नेमकं चाललंय काय? डेंग्यूच्या कारणाने अलिप्त राहिलेले अजित पवार अचानक गाठीभेटींमुळे चर्चेत आलेत. शरद पवारांसोबत भेट ही कौटुंबिक भेट म्हणावी तर लगेच दिल्ली भेट कशासाठी? त्यातही मध्यंतरी मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अमित शहांच्या भेटीला गेले होते. तेव्हा अजित पवार उपस्थित नव्हते. अगदी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनापासून अलिप्त राहिल्याने अजित पवारांवर टीका केली जात होती. त्यातही भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अजित पवारांबाबत मराठा आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती. आता मात्र हेच अजित पवार शरद पवारांमागोमाग अमित शहांची भेट घेऊन नेमका कोणता मास्टर स्ट्रोक मारू लागलेत याची चर्चा सुरू आहे. अजित पवार नेमकं काय करायला लागलेत? त्यांची अलिप्त राहण्याची खेळी ही ठरवून घेण्यात आली होती का? आणि तसं असेल तर आता शरद पवार व अमित शहांची भेट घेऊन अजित पवार कोणते हुकमी एक्के बाहेर काढू लागलेत? नेमकं काय होतंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबिडू. झालं असं की काल दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले की ही भेट पूर्वनियोजित होती. रयत शिक्षण संस्थेबाबत ही भेट झाली. संस्थात्मक राजकारण, शरद पवार साहेब अनेक संस्थांचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या कानावर निर्णय घालावे लागतात. सोबतच संस्थात्मक राजकारणात अंतिम शब्द कोणाचा या प्रश्नाचं उत्तर देताना संस्थात्मक राजकारणात अनेक ठिकाणी शरद पवार साहेब अध्यक्ष असल्याने अंतिम शब्द त्यांचाच असं विधान देखील वळसे पाटलांनी केलं. त्यानंतर बानेर येथील प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंब एकत्र आले. यामध्ये इथे अजित पवार व शरद पवार देखील उपस्थित होते. साहजिक या कौटुंबिक भेटीच्या बातम्या झाल्या. मात्र यानंतर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठली. या दिल्ली दौऱ्यात अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेंसोबत अमित शहांची भेट घेतली. आजवर जेव्हा जेव्हा प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अमित शहांसोबत अजित पवारांच्या बैठका झाल्यात त्यानंतरच्या काही दिवसातच खाते वाटप अथवा पालकमंत्रीपदाच्या वाटपाचे प्रश्न निकाली निघालेत. त्यामुळे या भेटीतून काय रिझल्ट लागतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आता हा रिझल्ट काय असू शकतो? एकनाथ शिंदेंची अपात्रता आणि अजित पवार मुख्यमंत्री. सध्या तरी सर्वात मोठा राजकीय भूकंप म्हणून याच गोष्टीकडे पाहिलं जातंय. पण मराठा आरक्षणाचं तापलेलं वातावरण, त्यात अजित पवारांचं बॅकफुटवर जाणं, एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांचे आंदोलन यशस्वी हाताळण्याचे केलेले प्रयत्न, या गोष्टी पाहता शिंदेंना हटवणं सोपं आहे का? शिंदेंना हटवून मराठा आरक्षणात अलिप्त राहिलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान करणं भाजप हायकमांडसाठी आत्मघात करण्यासारखं होणार नाही का? त्यातही शिंदेंप्रमाणे अजित पवारांविरोधात देखील अपात्रतेची कारवाई होणार आहे. त्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांना 31 जानेवारीपर्यंत द्यायचा आहे. असं असेल तर ज्या तत्वाने शिंदेंना अपात्र करण्यात आलं त्याच तत्वाने अजित पवारांना देखील अपात्र करावं लागणार असेल तर मग अजित पवारांना 1 महिन्यासाठी मुख्यमंत्री का केलं जाईल? इतके सारे प्रश्न असताना आपण अजित पवार मास्टर स्ट्रोक खेळतायत म्हणणं रिस्की ठरू शकतं. तर ही आज सकाळपासून सुरू असणाऱ्या चर्चा याच दिशेने बोट दाखवण्यासाठी पूरक ठरतायत. कारण आज सकाळपासून केंद्र मराठा आरक्षणाच्या बाबतीत हस्तक्षेप करण्यास तयार झाल्याच्या बातम्या येऊ लागल्यात. अजित पवारांच्या भेटीत अमित शहांनी मराठा आरक्षणात हस्तक्षेप करण्याची तयारी दाखवली असल्याच्या बातम्या सकाळपासून सुरू झाल्यात. विशेष म्हणजे 25 ऑक्टोबरच्या दरम्यान शिंदे आणि फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी नेमकी कोणाची भेट घेण्यात आली हे स्पष्ट केलं नसलं तरी अमित शहांसोबत गुप्त चर्चा झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्राने मराठा आरक्षणात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. मराठा आरक्षणात हस्तक्षेप केल्यास जाट, गुज्जर, पाटीदार समाजातून देखील वातावरण तयार होऊ शकतं व याचा फटका बसू शकतो असं कारण सांगून केंद्राने हस्तक्षेप करण्यास नकार दिला असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. शिंदे आणि फडणवीस दिल्ली हायकमांडला भेटून आल्यानंतर केंद्राने मराठा आरक्षणात हस्तक्षेप करण्यास दिलेला नकार आणि अजित पवारांनी भेट घेतल्यानंतर केंद्राने मराठा आरक्षणात हस्तक्षेप करण्यास दिलेला होकार, याच गोष्टी अजित पवारांच्या मास्टर स्ट्रोकच्या दिशेने बोट दाखवण्यास पूरक ठरतात. आता केंद्र हस्तक्षेप करणार असेल तर स्वतंत्रपणे देण्यात आलेलं मराठा आरक्षण टिकू शकतं व जरांगे पाटलांची कुणबी प्रमाणपत्राची मागणी संपुष्टात येऊ शकते. आणि हे झालं तर त्याचं क्रेडिट पूर्णपणे अजित पवारांकडे जाऊ शकतं. कारण शांत राहून पडद्यामागून केंद्राला म्हणून अजित पवारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याचं वातावरण तयार होऊ शकतं. याच मास्टर स्ट्रोकवर अजित पवारांना मराठा मतदार पुन्हा आपल्याकडे खेचून घेणं सोपं ठरू शकतं. शिवाय भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी मतदार काँग्रेसकडे जाणार नाहीत याची काळजी घेतल्याचं, शिवाय ओबीसी आरक्षण वाचवल्याचं क्रेडिट देखील अजित पवारांना मिळू शकतं. एकीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे शिंदेंची झालेली मराठा केंद्रीय इमेज व त्याच वेळी फडणवीसांची झालेली ओबीसी केंद्रित इमेज, या दोन्हीतला मध्य भाजप हायकमांडला अजित पवारांना फ्रंट फुटला आणून साध्य करता येऊ शकतो. अर्थात हे राजकारण करताना शरद पवारांना पर्याय मराठा लीडर उभा करण्याचा स्वार्थ देखील साध्य करता येतो. मग हीच गोष्ट केंद्र एकनाथ शिंदेंना बळ देऊन का करू शकत नव्हती? तर याचं कारण गेल्या काही महिन्यातल्या जिरवाजिरवीच्या राजकारणात असल्याचं बोललं जातं.
शिंदे आणि फडणवीसांच्या एकमेकांच्या अंतर्गत स्पर्धेतूनच राज्यात अस्थिर वातावरण तयार झाल्याची चर्चा आहे. अशावेळी दोन्हींपैकी कोणतीच बाजू न घेता ठामपणे अलिप्त राहून स्वतःचा डाव खेळणाऱ्या अजित पवारांबाबत केंद्राच्या अधिक अपेक्षा वाढल्याचं बोललं जात आहे. आता शेवटचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे केंद्राने हस्तक्षेप केला, मराठा आरक्षण मिळालं तरी देखील एकनाथ शिंदेंना दूर करून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तरीही त्यांच्या अपात्रतेचा प्रश्न उरतोच. याचं उत्तर शरद पवारांच्या भूमिकेत मिळू शकतं. शरद पवारांनी अजित पवारांना असा कोणता शब्द दिला असेल ज्यावरून तातडीने अजित पवार दिल्लीला गेले. अजित पवारांच्या हाती राज्यातील सूत्र येत असतील तर कौटुंबिक पातळीवर आता शरद पवारांनी तडजोड करावी असा शब्द अजित पवारांना मिळालेला असू शकतो. म्हणजे शिंदे अपात्र झाले आणि अजित पवार मुख्यमंत्री झाले तर शरद पवार कायदेशीर कारवाई देखील मागे घेऊ शकतील. अर्थात या जरतरच्या खेळात अनेक प्रश्न निर्माण होतात. तरीही डेंग्यूतून बरे झालेले अजित पवार मास्टर स्ट्रोक खेळत आहेत हे नक्की. आता मास्टर स्ट्रोक कसा खेळला जातो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अजित पवार मुख्यमंत्री होतील का? मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकाली लावून अजित पवार हिरो ठरतील का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.